नमस्कार, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी पिंपळ तालुका अध्यक्ष संतोष आगाराव सोळकर. तर आज आपण आलो आहे पिंपळगाव बसवंत येथील अग्निशामक केंद्रावर. तर इथं येण्याचं कारण असं आहे की गेले 17/10/2025 रोजी आपण नगर परिषदेला जे पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये CCTV लावलेले होते ते बंद होते. तर ते दुरुस्त करण्यासाठी निवेदन दिलं होतं. तर व्हिडिओमध्ये मी पुढं निवेदन पण टाकतो की आपण कधी निवेदन दिलं होतं. तर त्या संदर्भात नगर परिषदेने कारवाई करून पिंपळगाव बसवंतमधील सर्व कॅमेरे आज चालू केलेले आहे. आपण बघू शकता त्याचा ॲक्सेस हा पिंपळगाव नगर परिषद अग्निशामक केंद्र सध्या तिथे दिलेलं आहे. तर आता ते जे अधिकारी आहेत अग्निशामक केंद्राचे आपण त्यांच्याशी कसं प्रभावी सविस्तर चर्चा करू. साहेब, याचा जो ॲक्सेस आहे तो आता सध्या इथं दिलेला आहे आणि पूर्ण ॲक्सेस आपल्याकडे आहे. ओके, आपलं नाव सांगा ना. सुभाष फायर. ओके, आणि मी मागं असं विचारलं तर CEO मॅडमला, तर CEO मॅडम म्हणजे लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जाणार. तर अशी प्रोसेस आपण करणार आहे. अच्छा, तर नक्कीच बघा, कायदा आणि सुव्यवस्था ही बाधित राहण्यासाठी अग्निशामक केंद्रातून सदर CCTVचा जो ॲक्सेस आहे तो पोलीस स्टेशनला जाणार आहे. आणि मी परत एकदा पिंपळगावचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य व कर्मचारी यांचे परत एकदा आभार व्यक्त करतो की आपल्या निवेदनाला त्यांनी लवकरात लवकर कारवाई करून सदर पिंपळगाव शहरातील जेवढे CCTV कॅमेरे आहेत ते सुरू केले. निश्चितच या दृष्टिकोनामुळे जे काही अपघात घडणारे, जे काही गुन्हे घडणारे त्या घडल्यानंतर त्याच्या तपासासाठी जो काही वेळ लागत होता तो ह्या CCTVच्या माध्यमातून आता कमी लागेल आणि जे कोणी आरोपी असतील त्यापर्यंत आपल्याला पोहोचायला लवकरात लवकर सुविधा प्राप्त होईल. आणि सर्वांची एकदा नगर परिषदेचे निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे आभार व्यक्त करतो की आम्ही घेतलेला मुद्दा तातडीने मार्गी लावता, जेणेकरून इथला जो रहिवासी आहे हा आपल्याकडं पॉझिटिव्हली बघतो आणि त्याच्या मनामध्ये एक प्रशासनाविषयी जी भीती निर्माण होत होती किंवा आपलं काम होणार नाही असं काही राहिलेलं नाही आहे. प्रशासन आहे तुमच्यासाठी आता सदैव तत्पर राहणार आहे. तुमची एक कंप्लेंट आणि काम सॉल्व असं त्यांनी आता प्रयत्न राबवले. परत एकदा मी यांचे धन्यवाद करतो. थांबतो. माझ्यासोबत आहे शहराचे शहराध्यक्ष आरक्षक, त्याचप्रमाणे कॅमेरामॅन आहेत संतोष बोरविषयी यांचे मीडिया प्रतिनिधी. धन्यवाद. एकच लक्ष द्यायचं.